नमस्कार. आज मी इथे व्हेज जेवण बनवत आहे. त्यासाठी इथे पातीचा कांदा घेतलेला आहे, साफ करून स्वच्छ धुवून आता बारीक चिरून घेते. अशा प्रकारे पातीचा कांदा बारीक चिरून झालेला आहे. त्यातला सफेद भाग कढईमध्ये तेल घेतलेले गरम करायला त्यात घालते. थोडंसं हिंग, एक छोटा चमचा आलं लसूण पेस्ट घालते आणि परतून घेते. कांदा नरम झाल्यावर त्यात एक टोमॅटो बारीक चिरून ठेवलेला घालते. टोमॅटो नरम होईपर्यंत परतून घेते. त्यानंतर चणे भिजत घालून कुकरमधनं शिजून घातलेले ते घालते. थोडीशी कोथिंबीर, लाल मसाला, हळद घालते आणि चवीप्रमाणे मीठ घालून मिक्स करून घेते आणि थोडंसं पाणी घालते आणि झाकण लावून 2-3 मिनटं शिजून घेते. 2-3 मिनटानंतर पातीच्या कांद्याचा हिरवा भाग घालते आणि झाकण न लावता परतून घेते. पातीचा कांदा शिजलेला आहे. चणे घालून पातीच्या कांद्याची भाजी तयार आहे. इथे भोपळा घेतलेला आहे धुवून. भोपळ्याचं बाहेरचं साल कापून टाकते. त्यानंतर छोटे तुकडे करून घेते आणि सर्वात अगोदर भोपळ्याची कापं काढून घेते. अशा प्रकारे भोपळ्याची कापं कापून झालेली आहेत, धुवून घेतलेली आहेत. त्याला मीठ, हळद, लाल मिरची पावडर व्यवस्थित लावून घेते आणि बाजूला ठेवते 10-15 मिनटासाठी. थोड्या वेळाने एका प्लेटमध्ये रवा घेतलेला आहे. मसाला लावून ठेवलेल्या भोपळ्याच्या कापांना रवा लावून घेते. पॅनमध्ये तेल घेतलेले गरम करायला. त्यात भोपळ्याची कापं शॅलो फ्राय करून घेते आणि झाकण लावून शिजून घेते. एका बाजूने शिजल्यानंतर दुसऱ्या बाजूने परतून घेते. वरून थोडंसं तेल घालते आणि पुन्हा झाकण लावून शिजायला ठेवते. भोपळ्याची कापं दोन्ही बाजूने झाकण लावून शिजलेली आहेत. आता काढून घेते. भोपळ्याची कापं तयार आहेत. इथे कढईत तेल घेतलेले, त्यात थोडंसं तूप घालते. तूप वितळल्यावर फोडणीला राई आणि जिरं घालते. राई जिरं तडतडल्यावर एक छोटा चमचा मेथीचे दाणे घालते. त्यानंतर 4-5 हिरव्या मिरच्या कापून घेतलेल्या आणि कढीपत्ता घालते. मिरच्या परतून त्यात हिंग, हळद आणि थोडीशी कोथिंबीर घालते आणि फोडणी परतून घेते. त्यानंतर कुकरमधनं शिजून घेतलेली तुरीची डाळ घालते आणि रवीने घोटून घेते. चवीप्रमाणे मीठ घालते आणि तुरीच्या डाळीच्या वरणाला छान उकळी काढून घेते. तुरीच्या डाळीच्या वरणाला उकळी आलेली आहे. वरून कोथिंबीर घालते. तुरीच्या डाळीचं वरण तयार आहे. इथे उरलेल्या भोपळ्याचे छोटे तुकडे करून घेते. अशा प्रकारे भोपळ्याचे तुकडे करून झालेले आहेत. कढईत घेते. एक बारीक चिरलेला कांदा, 2 हिरव्या मिरच्या, थोडंसं पाणी घालते आणि झाकण लावून भाजी शिजायला ठेवते. भाजीला छान वाफ आलेली आहे. त्यात चवीप्रमाणे मीठ, थोडीशी साखर आणि ओलं खोबरं घालते आणि परतून घेते आणि झाकण लावून शिजायला ठेवते. थोड्या वेळाने झाकण काढून भाजी मिक्स करून घेते. भोपळा शिजलेला आहे. वरून कोथिंबीर घालते. भोपळ्याची भाजी तयार आहे. इथे थोडासा भोपळा किसून घेतलेला आहे. त्यात धणे पावडर, जिरे पावडर, लाल मिरची पावडर, गरम मसाला, सफेद तीळ, एक छोटा चमचा ओवा हाताने चुरून घालते. थोडीशी हळद आणि तूप घालते, एक छोटा चमचा, आणि मिक्स करून घेते. थोडीशी कोथिंबीर आणि मीठ घालते आणि मिक्स करून घेते. सगळं मिक्स करून पाणी सुटलेलं आहे मिश्रणाला. त्यात मावेल तितकं गव्हाचं पीठ घालते. थोडंसं पाणी घालून पीठ मळून घेते. अशा प्रकारे
त्यातला एक गोळा घेते आणि पीठ लावून लाटून घेते. आता वरून थोडंसं तूप लावते. गव्हाचं पीठ भुरभुरते. चपाती फोल्ड करून घेते. पुन्हा वरून तूप लावून गव्हाचं पीठ भुरभुरलेलं आहे आणि घडी घालून पोळी लाटून घेते. अशा प्रकारे पोळी लाटून झालेली तव्यावर शेकून घेते. दोन्ही बाजूने शेकून झाल्यावर तूप लावते. परतून घेते आणि दुसऱ्या बाजूने पण तूप लावून घेते. दोन्ही बाजूने छान खरपूस भोपळ्याचा पराठा भाजून झालेला आहे. आता काढून घेते. इथे तांदळाच्या शेवया घेतलेल्या आहेत. पाणी ठेवलेलं आहे गरम करायला. त्यात थोडंसं मीठ घालते आणि पाण्याला उकळी आल्यावर तर तांदळाच्या शेवया घालते. पाण्यात बुडून घेते व्यवस्थित आणि उकळी काढून घेते. 4-5 मिनिटांनी शेवया शिजलेल्या आहेत. तर चाळणीमध्ये काढून घेते. थंड पाणी घालते थोडंसं आणि शेवया पसरवून ठेवते. इथे नारळाचं दूध काढून घेतलेलं आहे. त्यात गूळ घालते चवीप्रमाणे आणि वेलची पावडर घालून मिक्स करून घेते. गूळ विरघळलेला आहे. आता मी शेवया सर्व करते. सर्वात अगोदर शेवया काढून घेते आणि त्यात नारळाचं दूध घालते. झटपट होणाऱ्या शिरवळे तयार आहेत. आता मी सर्व करते. आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.